आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात राहत्या घरी वार्धक्यानं निधन झालं। ते 86 वर्षांचे होते। आज पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली। खगोल विज्ञान क्षेत्रात दीर्घकाळ संशोधन अध्यापन असं उत्तुंग कार्य करण्यासोबतच त्यांनी मराठी भाषेत विज्ञान साहित्य हे विपुल प्रमाणात लिखित केलं। 1938 मध्ये कोल्हापुरात जन्मलेल्या डॉक्टर नारळीकर यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून PhD प्राप्त केली होती। त्यांनी सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत हॉईल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला। डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या वैज्ञानिक कार्याची दखल घेत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केलं। त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सन्मानांनी सन्मानित करण्यात आलं। त्यांनी आयुका या संस्थेची स्थापना केली आणि संचालक म्हणून देखील कार्य केलं। डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत। देशाच्या ज्ञानविज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। डॉक्टर नारळीकर यांनी ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं। विज्ञानाची सूत्र, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी त्यांनी जीवनभर कार्य केलं। विज्ञानाची रहस्य सहज सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत। आशियाई क्रिकेट स्पर्धेतल्या सहभागाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर